तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्रातील कथित पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून अकोल्यात युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले। चित्रपट शोलेच्या धर्तीवर द्वारका नगरी तोषणीवाल लेआउट येथील पाण्याच्या उंच टाकीवर चढून कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कथित पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप केला। या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरत आंदोलन स्थगित केलं। मात्र मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला। अकोल्यातील या शोले स्टाईल आंदोलनाने नागरिकांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे। MCN न्यूज मराठी करिता जुनेद मोहम्मद, अकोला। पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये जो प्रकार झाला त्या संदर्भात दादा भुसेंनी राजीनामा दिला पाहिजे आणि झालेल्या या घटनेचा निषेध म्हणून युवक काँग्रेसने पाण्याच्या टाकीवर चढून निषेध आंदोलन केलेलं आहे आणि दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। जोपर्यंत दादा भुसे राजीनामा देतील नाही तर युवक काँग्रेसचा हा लढा आणखी तीव्र होत राहील। आज तुम्ही लवकर खाली उतरले काय? नाही, आम्ही आम्हाला पोलीस प्रशासनाने विनंती केली म्हणून आम्ही आज खाली उतरलोय। परंतु जर दादा भुसेंनी राजीनामा दिला नाही तर युवक काँग्रेस आंदोलन हे आणखी पुन्हा तीव्र करेल।